गुरु परंपरा सद्गुरुनाथ महाराज की जय. समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. 12व्या अध्यायातला 18वा श्लोक. भक्तियोग सुरू आहे आणि भक्तियोगामध्ये भगवंतांनी आवर्जून सांगितलंय की चित्तामध्ये कुठल्याही प्रकारची व्यथा असता कामा नये. व्यवहाराचे ओरखडे अंतःकरणावर बसता कामा नये आणि त्यासाठी माझ्या चित्ताचा व्यवहार, तुम्ही म्हणाल चित्ताचा व्यवहार शब्द कसा काय वापरतात? व्यवहार तर देहारी करतात. आधी चित्ताने उमटलेले चित्तावर उमटलेले जे ठसे आहेत त्या ठस्यातून पूर्व संस्कार दृढ झालेले असतात आणि त्या पूर्व संस्कारातून बुद्धी कार्याला लागते. त्याला म्हणतात बुद्धी कर्मानुसारिणी. आणि मग बुद्धी पूर्व संस्कारानुरूप निर्णय घेत असते आणि पूर्व संस्कार जर व्यथेचे असतील, पूर्व संस्कार जर दुःखाचे असतील चित्तावर, तर त्यानंतर लगेचच बुद्धी तदनुषंगिक निर्णय घेते. तुमच्या चित्तावर ओरखडा कसा उमटलाय? आता ओरखडा शब्द वापरू, नाही तर पोस्टाचा शिक्का शब्द वापरू, पण आपल्या चित्तावर कसा ओरखडा उमटला आहे त्यानुरूप माणूस वागत असतो आणि वासनानुरूप माणसाचा स्वभाव असतो. वासनानुरूप म्हणजे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. माझ्या स्वभावाला वासनेचं अंग असत आणि तदनुरूप मी कार्य करत असतो. याच्यासाठी एखादं उदाहरण घेता येईल आणि बुद्धी त्यानुसार निर्णय घेत असते. यातही एक उदाहरण घेता येईल. लहान मुलाला जर साप दिसला तर त्याच्या चित्तावर साप चावतो, साप काही करतो असं काही नसतं. तो ओरखडा त्याच्या चित्तावर नसल्यामुळे तो त्याला धरायला जातो. त्याच्या मनात मरणाचं भय नसतं, अज्ञानामुळे का असेना पण नसतं. तो त्याला खेळणं समजतो. विषय संपला. चित्तावर एकदा ओरखडा उमटला की मग तसंच विस्तवापाशी गेल्यानंतर हा आहे असं त्याला शिकवलं जात. किती जरी त्याला हा आहे असं शिकवलं तरी कधी ना कधी हात भाजतोच आणि हात भाजला की हा आहे या शब्दाचा अर्थ त्याला कळतो, चटका लागतो. तोपर्यंत त्यांनी चटका अनुभवलेलाच नसतो. आता सूक्ष्म देहातून आलेली जी बुद्धी आहे ही बुद्धी निर्णय घेत असते की विस्तवाच्या जवळ जावं की दूर जावं. आपला विषय सुरू आहे अंतःकरणात खंत असता कामा नये, व्यथा असता कामा. ज्याच्या अंतःकरणामध्ये खंत आणि व्यथा याचा साठा असतो त्याचं अंतःकरण कायम उद्विग्न असतं. त्याचं अंतःकरण तयारच असतं उद्विग्न व्हायला. काय म्हणतात? उद्विग्नतेची पूर्वतयारी. असं कसं म्हणता हो? पाण्याजवळ आगडवीची काडी न्या, काय होईल सांगण्याची गरज नाही. पेट्रोल पंपाजवळ आगडवीची काडी न्या, ते तर म्हणतात की पेट्रोल पंपापाशी तुम्ही मोबाईल सुद्धा लावू नका. मोबाईल त्या ठिकाणी लावणं बंदी आहे.
पेट्रोल भरत असताना मोबाईल कॉल घ्यायचा नाही, कारण त्याचा सुद्धा भडका उडू शकतो. उद्विग्नतेची पूर्वतयारी असं जर असेल तर तो साधक भक्ती करू शकत नाही. त्याचं चित्तच भक्तीला अनुकूल नाही, त्याचं अंतःकरणच भक्तीला अनुकूल नाही, भक्तीसाठी पायाच तयार नाही झाला. म्हणून भक्ती ही ज्ञानापेक्षा सोपी आहे हे मान्य आहे, परंतु ती सवंग नाही हे लक्षात ठेवण्याची फार गरज आहे. ज्याला त्याला काय वाटतं, माझी आपली भक्ती बरी, ती जी म्हण आहे, अहिल्या मंडोदरी तारा त्यात आमची चिंगी धरा, तसं माझी आपली भक्ती बरी, कसंही का असे ना, भगवंताला माझा भाव पोचतोच, खूप जणांची खात्री असते अशी. आणि त्या संबंधी ते त्यांच्याच मनाने निर्णय घेत असतात, त्यांच्याच मनाने ठरवतही असतात. बाहेर पायी चालले आहे, घंटाभर पायी चालताना ऊन होतो, 15 मिनिटं ढग आले, देवाला माझी काळजी आहे. अरे मग घंटाभर का बरं? त्याला माहित होतं की हा तासभर सोसू शकतो ऊन, तासभराच्या वर नाही सोसू शकत, म्हणून ईश्वराने ढग आणले. अशा प्रकारच्या स्वतःच्याच बाबत मिसकन्सेप्ट, आपल्यालाच शाबासकी स्वतः देऊन घ्यायची आणि भगवंताचं माझ्यावर लक्ष आहे असं म्हणायचं, अशी सवंग भक्ती करणाऱ्यांची संख्या खूप असते. म्हणून भक्ती करत असताना अंतःकरण व्यथाहीन असलं पाहिजे. अंतःकरणात जरा सुद्धा व्यथा असता उपयोगाच्या नाही, जरा सुद्धा. म्हणून काका नेहमी म्हणतात की खंत नका ठेवू. खंत ही उद्विग्नतेची पूर्वतयारी आहे. खूप जण म्हणतात आम्हाला की नाही, आमचं मन आवरतच नाही बोलल्याशिवाय, तडाख उत्तर दिल्याशिवाय राहत नाही. पेट्रोल पंप भडकायची वाटच बघतोय, कोणीकडनं थोडीशी जरी उष्णता मिळाली तरीही ती उष्णता पकडून घेऊन स्वतः लगेच पेटायचं. आणि मग अशा माणसांचं जीवन अत्यंत दुःखी असतं. परंतु आपल्या जीवनातल्या चुका झाकून घेण्याची त्यांची सवय असल्यामुळे ते म्हणतात, आम्ही आम्ही चुकीचं सहन करणार नाही. तुम्हाला सहन होतच नाही, तुम्ही काय सहन करता? आम्ही चुकीचं सहन करत नाही, आम्ही नेहमी सत्याच्या बाजूनी असतो. आम्हाला आहे ना, या बोटाची थुंकी त्या बोटावर केलेली आवडत नाही. तू का बरं भडकतोयस? तू का भडकतोयस? चूक दुसरा करतोय आणि भडका तुझा का उडतोय? याचं कारण असं आहे की आम्ही आमच्या अंतःकरणाला अनुद्विग्न होण्याचा कधी, करण्याचा कधी प्रयत्नच केला नाही. या प्रयत्नाला साधना असं. आम्हाला काय वाटतं माहितीये का, जप करणं म्हणजे साधना, ध्यान करणं म्हणजे साधना, चिंतन, पंचदशी इत्यादी इत्यादी गोष्टींना आम्ही साधना समजतो. साधना इतक्या तकलादू नाहीत. साधना म्हणजे ग्रंथातून केलेल्या अभ्यासाचा अवलंब. लोक खूप विचारतात, तुम्ही किती वेळ साधना कर? साधना अशी वेळाने करायची असते का? साधनेला असा वेळ असतो का की सकाळी आता हा टूथब्रशचा वेळ आहे, हा जेवणाचा वेळ आहे, हा ऑफिसचा वेळ आहे, अशी साधनेची वेळ आम्ही ठरवून घेतलेली असते? अशी साधना नसते. याला ठोकळेबाज साधना म्हणतात. आमची अमुक अमुक वारी उपासना असते, आठवड्यातून एक दिवस आमची उपासना ठरलेली असते, त्यावेळेला आम्ही जात असतो आणि जे कोणी आले नाही त्यांना नावं ठेवत असतो. तुम्ही का येत नाही, यायला पाहिजे असं म्हणत असतो. अशी असते साधना. अशी ठोकळेबाज असते साधना.
अशी दणकेबाज असते साधना. साधना या कानाची त्या कानाला, या अंगाची त्या अंगाला कळू द्यायची नसते. साधना ही गुप्त गोष्ट आहे. साधना ही साधकालाच कळते, त्याच्या अर्धांगाला सुद्धा कळत नाही. पण आम्ही एवढं पाळलं असेल तर न, जर आम्ही असं पाळलंच नसेल तर मग आम्हाला कशी जमणार आहे साधना? शक्य तरी आहे का? भगवंतानी अर्जुनाला नेमकं हे सांगितलं आहे की सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेव. काय लक्षात ठेव? तू मारणारा आहे आणि ते मरणारे आहे हा भाव पहिले सोडून दे. तू तुझं कर्तृत्व पार पाडत असताना त्यांना मी आधीच मारून ठेवलेलं आहे. सेकंड हँड काय म्हणतात त्याला, मार. तू त्यांना सेकंड हँड मार. त्यांचा आधीच प्राण मी काढून घेतलाय, फक्त तुझ्या बाणाचं निमित्त आहे. आता मी मारलं असंही अर्जुनाला वाटत नाही, माझं कौशल्य आहे असंही अर्जुनाला वाटत नाही. फक्त कर्म करणं तेवढं निमित्त आहे. अर्जुनाचा फक्त बाण लागण्याची गरज आहे. तो अंगाला स्पर्श जरी करून गेला तरी समोरचा व्यक्ती मृत होईल, कारण भगवंतानी ऑलरेडी सगळं काढून घेतलेलं आहे. इतका भगवंतावर विश्वास असला पाहिजे, या विश्वासाला श्रद्धा असो. माझी माझ्या श्री गुरूंवर श्रद्धा नसते. ईश्वराला आम्ही कधी पाहिलंच नाही, त्याच्यामुळे त्याची श्रद्धा बसतच नाही. कधी कधी गंमत येते, ज्या वेळेला मी म्हणतो की राम सगळं करतो, त्यावेळेला लोकांना असं वाटतं की आपल्या परिचयातला राम करतो असंच यांना म्हणायचं आहे. अरे भगवंत करतो, माणसाची काय विषाद आहे हो करण्याची. केल्यासारखं दाखवण्याची विषाद माणसाची, करण्याची माणसाची विषादच नाही. ह्या दृष्टीने मला तयार राहिलं पाहिजे, या दृष्टीने मला विचार करता आला पाहिजे ना, की नाही? आणि म्हणून आजचा श्लोक आहे जो महत्वाचा आहे, समशत्रौच मित्रेच तथा मानापमान योग शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जित. अंतःकरणावर असे संस्कार करून घ्यावे लागतील, चित्तावर शास्त्र संस्कार करून घ्यावा लागेल, श्री गुरूंनी दिलेला संस्कार करून घ्यावा लागेल. काय संस्कार दिलाय श्री गुरूंनी? मी आत्मा आहे आणि जग मिथ्या आहे. काय म्हणायचं आपल्यासाठी? ब्रह्म सत्यम जगन मिथ्या हा जरा दूरचा सिद्धांत आहे. मग आपण त्या सिद्धांताला आपल्यासाठी कसा उपयोगात आणून घ्यायचा? आत्मा सत्यम देह मिथ्या कसा उपयोगात आणून घ्यायचा? आत्मा सत्यम देह मिथ्या. आता मी आत्मा आहे, आत्मा सदरूप आहे, सत्यम म्हणजे सदरूप आहे, म्हणून आत्मा चिद्रूप आहे, म्हणून आत्माच आनंद रूप आहे. मला मिळत असलेला प्रत्येक आनंद आत्म्यापासून आहे, आणि माझा हरवत असलेला जो आनंद आहे तो मी देहादी जगताला सत्य समजल्यामुळे आड पडदा येतो. आड पडदे कसे येतात? समशत्रौच मित्रे. भगवंत म्हणतात शत्रू आणि मित्र यांना समान मान. कस काय मानणार आहे? भगवंतानी समान मान म्हटलं तर आम्ही समान कसं मानायचं? आपलं कर्तव्य पार पाडत असताना
आम्हाला आमचं कर्तव्य पार पाडलंच पाहिजे. मुलाच्याकडून अभ्यास घ्यायचा आहे तर त्याच्या पाठीत एक धपाटा हाणायला हरकत नाही. पण त्यानंतर त्याच्या पाठीत लागोपाठ हाणलेले 4-5 धपाटे, त्यानंतर त्याच्या पाठीत लागोपाठ हाणलेले 4-5 धपाटे, हे मी माझा राग, माझा उडालेला भडका शांत करण्यासाठी करत. मुलाला मारलेली पहिली चापट ही त्याच्या दुरुस्ती करता असते आणि त्यानंतरच्या सगळ्या थापडा ह्या आपली भडास मोकळी करण्यासाठी असते. पहिली चापट मारणं बरोबर आहे, दुसरी मारणं चुकीचं आहे. एकदा चूक सांगणं बरोबर आहे, पुन्हा पुन्हा त्या चुकीचीच उजळणी करणं वाईट आहे. अशा माणसाचं फार नुकसान असतं जीवनावर. एखाद्या माणसाचा दोष पुन्हा 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 उगाळणे आणि पुन्हा पुन्हा तो सांगणे हे बरोबर नाही. अर्जुना इतकं कठोर कर्तव्य तुमच्या समोर नसलं तरीही साधेही कर्तव्य पार पाडता येऊ नये. काय कर्तव्य आहे? समशत्रौच मित्रे, कोणतं कर्तव्य आहे हो माझं? माझ्या अनुकूल, माझ्या चित्ताला जो उपकारक असतो, जो अनुकूल असतो, त्याला मित्र असं म्हणतात. आम्हीच आपला स्वार्थ पूर्ण करून घेण्यासाठी ज्या विचारांची सोबत केलेली असते ते विचार आम्हाला अनुकूल असतात, त्याला मित्र असं म्हणतात. दोन चोर एकमेकांचे मित्र असतात, दोन डाकू एकमेकांचे मित्र असतात, कारण ते एकमेकांवर शस्त्र उगारत नाही. लोकांवर शस्त्र उगारणं हा त्यांचा महत्वाचा भाग असतो आणि म्हणून दोन डाकू एकमेकांचे वास्तविक जगासाठी ते डाकू आहेत, लुटारू आहेत. जगासाठी ते डाकू आहेत, जगासाठी ते लुटारू आहेत. पण लक्षात ठेवा, एकमेकांसाठी ते मित्र आहेत, कारण ते एकमेकांना अनुकूल आहे. याचा अर्थ डाकूच कोणाचा तरी मित्र होऊ शकतो की नाही? मग आमचा एखादा शत्रू असतो, आमचा एखादा आमच्याशी प्रतिकूल वागणारा शत्रू असतो आणि आमच्या अनुकूल वागणारा मित्र असतो. आता जो आमचा शत्रू आहे तो दुसऱ्या कोणाचा तरी मित्र असतो की नाही? हो. ऑफलाईन असतं तर सगळ्यांनी उत्तर दिलं असतं की हो, तो कोणाचा तरी मित्र असतो. मग माझा जो शत्रू आहे तो दुसऱ्याचा मित्र असतो, माझा जो मित्र आहे तो दुसऱ्याचा शत्रू असतो. याचा अर्थ शत्रुत्व आणि मित्रत्व हा कल्पित भाव आहे आणि याची जर आम्हाला जाणीव झाली तर आमच्या अंतःकरणात तो शत्रू आहे असा विचार केला की त्याच्या उपाधीला सत्यत्व देण्यासारखं होईल. आणि तो मित्र आहे असा विचार केला तरीही त्याच्या उपाधीला सत्यत्व देण्यासारखं होईल. स्वरूपाला सत्यत्व दिलं नाही. पण भक्त जो असतो तो स्वरूपाला सत्यत्व देत असल्यामुळे सगळ्यांमध्ये भगवंत बघतो आणि भक्त सगळ्यांमध्ये भगवंत बघत असल्यामुळे त्याचा कुणीही शत्रू नसतो, त्याचा कुणीही मित्र नसतो आणि म्हणून शत्रुत्व आणि मित्रत्व हे त्याच्यासाठी अस्तित्वाचंच नसतं.
तुकोबांचा अत्यंत हीन पद्धतीने अपमान झालाय. गाढवावरून त्यांची धिंड काढली. विचार करा काय त्रास पेलला असेल तुकोबांनी. गाढवावर उलट बसवतात. गाढवाचं जिकडे तोंड आहे तिकडे याची पाठ असते. तोंडाला काळं फासतात, गळ्यामध्ये चपलांचा हार घालतात आणि उपाधीचा निराश केलेले तुकोबा आनंदात हसतात. आनंदात हसतात आहे. या परिस्थितीमध्ये हसणं ही गंमत नाही आहे, लक्षात ठेवा. तुकोबांनी आपला विषय कुठे चालू आहे. तुकोबांनी त्यांची धिंड काढणाऱ्यांना शत्रू मानलं नाही. आम्हाला आमचा विरोध करणारे लगेच शत्रू आहे असं वाटतं. आमचा विरोध करणारे लगेच शत्रू वाटतात. आमच्या मनासारखं न वागणारे आम्हाला लगेच शत्रू वाटतात. पुढे आहे तथा मानापमान योह, हे पण सोबत घेऊ. तुकोबांना धिंड काढताना आपला अपमान झाला असं वाटलं. का वाटलं नाही? माझा काही मान आहे असं त्यांनी कधी गृहीतच नाही. समशत्रौच मित्रेच तथा मानापमान योह, माझा कुठेच मान नाही तर माझा अपमान होण्याचा प्रश्नच उद्भवत. माझ्याजवळ जर पैसेच नाही तर माझे पैसे चोरी जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. समा शत्रौच मित्रेच, शत्रू आणि मित्रत्व दोन्ही समान आहे किंवा समान पातळीवर आहे. ज्या वेळेला मी शत्रूमध्येही भगवंत पाहतो आणि मित्रामध्येही भगवंत पाहतो त्यावेळेला समान आहे. व्यवहार भिन्न करायचा असतो पण अंतःकरणाचा भाव बदलू न देता तो व्यवहार करायचा असतो. सर्प विंचू नारायण त्यासी वंदावे दुरून शिवो नये. दुरून वंदन करा पण तुम्ही जवळ जाऊन स्पर्श कराल तर मग तो सर्प आहे आणि तो विंचू आहे. वंदावे दुरून, त्यांचं दुरून वंदन करा. जमेल की नाही जमेल पण आतमधली जी वृत्ती आहे त्याच्यात बदल नाही करत. पाण्याच्या अत्यंत दुर्भिक्ष असलेल्या गावात यवतमाळात आम्ही राहतो. जनावरांना पाणी प्यायला मिळत नाही म्हणून आधीच्या घरी मी टाकं केलं होतं आणि त्या टाक्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आणि प्राण्यांना पाणी द्यायचं. मागून पाणी आणत असे. नळाला वगैरे पाणी येणं हा असा एवढा प्रकार नव्हता कारण फोर्सच नसायचा जास्त. त्यावेळी कुत्र्यांनी बकरीनी पाणी पिलं की छान वाटायचं पण म्हशीनी पाणी पिलं की ते टाकभर पाणी पिऊन टाकायचे. असं वाटायचं पुन्हा आणा 2-4 बादल्या पाणी. आणि डुक्कर पाणी प्यायला आलं की त्यांना मारायला मी दगड ठेवले होते, त्यांना मी दगड मारायचे. वडील म्हणाले नाना असं नसतं हे. त्याची तहान, कुत्र्याची तहान, बकरीची तहान आणि मनुष्याची तहान या तहानपणात काहीच फरक नाही. प्राण्यांची, पशूंची, पक्ष्यांची आणि मनुष्याची तहान नावाची गोष्ट अगदी सारखी आहे, लक्षात ठेवा. आणि स्वरूप एक आहे. तहान सारखी आहे आणि स्वरूप एक आहे. पटलं की नाही? स्वरूप एक आहे हे लक्षात आलं तर समाहा. तहान सारखी आहे लक्षात आलं तरीही समाहा. म्हणजे सगळ्यांमध्ये ईश्वर व्याप्त आहे असं समजूनही समत्वाचा व्यवहार करतायत.
सगळ्यांमधलं तहानत्व सारखं आहे हे समजलं तरीही समान व्यवहार करता येतो. आणि तहानत्व शब्दाचा अर्थ तत्व असा होतो आणि ईश्वरत्व शब्दाचा अर्थ अंश असा. अंश आणि अंशी हा भाव आहे जीव आणि ईश्वरात. ममई वंशो जीव लोके. जीव हा माझा अंश आहे. मग आता मत्स्थानी सर्वभूतानी सगळे भूत माझ्या ठिकाणी आहे. जे जे भेटी जे भूत ते ते जाणी जे भगवंत. आता जेव्हा असं वेळ येते तेव्हा शत्रू आणि मित्र नावाची गोष्ट अस्तित्वात राहते. म्हणून जो मला भावतो, जो शब्दाचा अर्थ जी पण आला, जो जी. आता जो आणि जी यामध्ये पुन्हा दोन भाग करू, व्यक्ती आणि वस्तू. जो आणि जी व्यक्ती आणि जी वस्तू मला भावते तिला आपली म्हणणं आणि नाही भावत तिला तुपली म्हणणं म्हणजे परकी म्हणणं बरोबर नाही. हा भक्तीचा व्यवहार नाही. एकमेका लागतील पायी रे हा भक्तीचा व्यवहार. संतांनी आम्हाला भक्तीचा व्यवहार शिकवून ठेवलाय. एकमेका लागतील पायी रे हा भक्तीचा व्यवहार आहे. लक्षात. साप घरामध्ये शिरलाय. सर्प मित्राकडून त्याला पकडून घेतलाय आणि पकडून घेतल्यानंतर त्याला जंगलात नेऊन सोडलं आहे. आजकाल सर्पांची संख्या कमी व्हायला लागली, गावांची वस्ती वाढायला लागल्यामुळे हा भक्तीचा व्यवहार नाही. जो प्राण माझ्यामध्ये आहे तोच त्या सापामध्ये आहे, जो आत्मा माझ्यामध्ये आहे तोच त्या सापामध्ये आहे, असा विचार करून त्याला सोडणे हा भक्तीचा व्यवहार आहे. नाही तर मग साप आपल्याला उपकारक आहे, तो उंदीर खातो, मग त्याच्यामुळे पिकाची हानी होत नाही, हा व्यवहार भक्तीचा नाही आहे. हा व्यापाराचा व्यवहार. सापामध्येही परमेश्वर आहे, विंचवामध्येही परमेश्वर आहे, भिकारी मनुष्यामध्येही परमेश्वर आहे, श्रीमंत मनुष्यामध्येही परमेश्वर आहे, सौंदर्यामध्येही परमेश्वर आहे आणि कुरूपत्व मध्यातही परमेश्वर आहे. खरं सांगू का, कुरूप नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही आहे. तुम्ही म्हणाल काय बोलताय. सगळ्यात कुरूप या जगामध्ये जर कोणी असेल तर तिचं नाव होतं कुब्जा. कुब्जा ही सगळ्यात कुरूप. आणि ती जी कुबड निघालेली कुब्जा होती ना, ती इतकी कुरूप होती की तिला पाहून सगळ्यांना हसायला यायचं. आणि त्या कुब्जेला सगळ्यात पहिल्यांदा भगवंताने आवाज दिला. काय म्हटलं माहितीये, ए सुंदरी. कुब्जेला सुंदरी म्हटलंय कृष्ण. कृष्णाला सौंदर्य कळत नव्हतं का? असं असू शकत नाही. कुब्जेला सुंदरी म्हणून हाक मारली आहे. भगवंत फक्त स्वरूप बघतात आणि आम्ही रूप बघतो, आम्ही व्यवहार बघतो. आणि भगवंत उपाधीच्या व्यवहाराकडे दुर्लक्ष करतात, उपाधीच्या अधिष्ठानाकडे लक्ष देतात. आणि असं जेव्हा होतं तेव्हा शत्रू आणि मित्र यांना समान पातळीवर लेखता येतं. उपाधीचा व्यवहार दुय्यम असतो. लहान बाळ आईच्या मांडीवर असतं पण पाय झटकत असतं, त्या आईला लागत असतं, पण आईला असं नाही वाटत की त्यांनी लाथा मारल्या. जेवायला बसला आई किंवा बाबांच्या पाण्यातला लाडू खाऊन घेतो,
त्यांना असं नाही वाटत की आपलं यांनी घेऊन घेतलं. म्हणजे मनुष्याला व्यवहाराकडे दुर्लक्ष करायची सवय आहे. पण आम्ही शत्रुत्व आणि मित्रत्वाचे शिक्के मारून घेतले विशिष्ट माणसांवर, की मग आम्ही त्यांचा व्यवहार तसाच समजतो. आम्ही त्यांचा व्यवहार तसाच समजतो. आणि मग तो पा कसा वागला, असाच वागला, तो की नाही मुद्दामच असं करत असे. अरे बाबा, तो तुझ्या चांगल्यासाठी वागत होता, त्या वागण्यातून तुझं चांगलंच होणार नाही. नाही नाही, त्याचा काहीतरी वाईटच उद्देश असेल, पुढे कळेल तुम्हाला. तू शिक्का मारून घेतलायस. एवढे शिक्के मारणं जरी बंद केलं तरी फरक पडतो. सत्वरज आणि तम ही प्रत्येक जीवाची प्रकृती आहे आणि सत्वरज तमाच्या प्रमाणात नेहमी कमी आधिक्य होत असतं. त्यामुळे एक माणूस आज आत्ता आपल्याशी जसा वागला, एक तासाने तो तसाच वागेल असं काही नसतं. कारण तेव्हा त्याचा सत्वरजतमाचा कमी आधिक्य हे बदललेलं असतं. त्यामुळे तासभरानंतरचा त्याचा व्यवहार वेगळा असतो. आणि आम्ही आधीपासून त्याला शत्रू किंवा मित्र असं लेबल लावून दिल्यामुळे आम्ही त्या लेबल प्रमाणेच त्याच्याकडे बघायला लागतो. त्यातला परमेश्वर बघणं विसरून जातो. म्हणून भगवंताने भक्तियोग संपत असता असता पुन्हा सांगितलाय, समशत्रुच मित्रेच तथा मानापमान योग. मान कोणाचा आहे सांगा? शरीराचा जर मान असेल तर तो शरीराला कळत नाही. शरीराचा जर मान असेल तर शरीराला मान कळत नाही. गाढ झोपल्यानंतर तुम्ही त्याच्या गळ्यात हार घाला, गाढ झोपल्यानंतर त्याला एखादं किमती वस्त्र देऊन टाका, त्याचा खूप मान करा, त्याला कळतं का? शरीराला कळतं का? जर शरीराला कळलं असतं तर गाढ झोपेमध्ये घातलेला हार त्याला आनंद देऊन गेला असता ना. म्हणजे मान शरीराचा होत नाही. ज्याचा मान होत नाही त्याचा अपमान कसा होईल? म्हणून मान शरीराचा होत नाही, मान अपमानही शरीराचा होत नाही. आता आत्म्याचं बघूया. आत्म्याचा मान होतो का? हो. एका आत्म्याने दुसऱ्या आत्म्याचा मान कसा करणार? या हाताने या हाताचा मान केला असं होऊ शकतं का? चैतन्य ज्या वेळेला उपाधीच्या रूपाने विभागलं जातं तेव्हा त्या चैतन्याला आत्मा असं म्हणतात. आणि सगळ्या चैतन्यामधून उपाधी बाजूला काढून घेतली तर त्याला ब्रह्म असं म्हणतात. उपाधी राहित्याने असलेल्या चैतन्याला ब्रह्म असं म्हणतात आणि उपाधी सह असलेल्या चैतन्याला आत्मा असं म्हणतात. म्हणून याच्यातला आत्मा, त्याच्यातला आत्मा, त्याच्यातला आत्मा. आता ह्याच्यातल्या आत्म्याला काय म्हणणार? म्हणून ईश्वर म्हणायचं. म्हणून प्रत्येक जीव चैतन्य हा ईश्वर चैतन्यात असतो. पण जीव चैतन्यत्व आणि ईश्वर चैतन्यत्व आभासिक आहे आणि ब्रह्म चैतन्यत्व वास्तविक आहे. मग आता हे कसं समजलं? मान आणि अपमान त्याच्यावर परिणाम करत नसेल तर मी ब्रह्म आहे हा अनुभव आला. नाही तर मग तो असं म्हणाला, तो तसं म्हणाला, त्यांनी मला असं म्हटलं, त्यांनी मला तसं म्हटलं. लोकांची गंमत असते, मोठी गंमत असते लोकांची. लोक की नाही फार वेगळे असतात आणि आम्हाला ते लक्षातच येत नाही.
मोठी गंमत असायची. उदाहरण सांगतो मी तुम्हाला. 11वी-12वीला गेलं की त्याला डॉक्टर म्हणायचे. हा, काय डॉक्टर? बोला डॉक्टर. अरे, 11वी-12वीत आहे. लाज वाटायची त्याला खूप. डॉक्टर व्हायची इच्छा असायची, पण जोपर्यंत 12वीत पर्सेंटेज मिळवत नाही आणि पीएमटी ला ऍडमिशन मिळत नाही, तोपर्यंत पण नाही म्हणायचं. एकमेकांना डॉक्टर म्हणायचं. 11वी आणि 12वी. त्याच्यानंतर निकाल लागतात. निकालानंतर मेडिकलला ऍडमिशन मिळते. ऍडमिशन मिळाल्यानंतर लोकांनी डॉक्टर म्हणावं म्हणून ऍप्रॉन घालावं असं वाटतं. स्टेथो घ्यावा असं वाटतं. फर्स्ट इयर नंतर ऍप्रॉनचा कंटाळ येतो. सेकंड इयर नंतर स्टेथोचा कंटाळ येतो. थर्ड इयर पासून स्टेथो सांभाळावं लागतो म्हणून सांभाळतो. आणि त्याच्याजवळ स्टेथो नसला तरीही मग लोक त्याला डॉक्टर म्हणतात. पण पहिले एवढ्या कृत्रिम फेजेस मधून जावं लागतं. मग आमचं कसं असतं? साधना करत नाही तर लोक काही दिवसामध्ये वा वा तुम्ही तर महाराजच झाले म्हणतात. थोडीशी साधना करायला लागला ना, अभ्यास करायला लागला, या महाराज, बसा महाराज. त्याला लाज वाटते, त्याला कसतरी वाटतं, त्याला संकोच होतो. समजून चाला की महाराजच झाला खऱ्या अर्थाने. अगदी स्वतःच्या समजुतीने नव्हे, श्री गुरूंच्या सांगण्याने. साधन काळामध्ये महाराज म्हटलं तर लाज वाटते. महाराज झाल्यानंतर लोक महाराज म्हणतच नाही. आणि म्हणायचं झालं तर म्हणतात, हा काय महाराज आला का? याला काय महाराज म्हणतात का? म्हणजे यांनाच कळतं महाराज कशाला म्हणतात. सगळा ठेका जो आहे ना तो यांनीच घेतला. महाराज होईपर्यंत महाराजच म्हणत राहतात. झाल्यानंतर हा काय महाराज आहे का म्हणतात. याचा अर्थ असा की ह्या ज्या पदवीदान समारंभ आहेत हे निरर्थक असतात. हे उपाधींचे असतात. स्वरूपाकारतेचा जो आनंद आहे त्या आनंदाला कुठलं नामाभिधान नाही आणि त्या आनंदातून घसरण नाही, म्हणून मानही नाही आणि अपमानही नाही. मान सुद्धा नाही आणि अपमान सुद्धा नाही. आम्हाला छोट्या छोट्या गोष्टीत मान आणि अपमान वाटतात. लग्नाला गेलो या नाही म्हटलं की अन्न गोड नाही लागत. या या म्हटलं तर अन्न गोड लागतं. अक्षत देऊन या म्हटलं तर मग तर विचारूच नका. काय कार्यक्रम केला हो तुम्ही? आमचा मान केला ना. तथा माना अपमान यो. शीतोष्ण सुख दुःखेशु. याचा असा अर्थ होतो की सन्मान आम्ही ओढवून घेतो आणि अपमान सुद्धा आम्ही ओढवून घेतो. उपाधीचा मान होऊ शकत नाही, अपमान होऊ शकत नाही. स्वरूपाचा मान होऊ शकत नाही आणि अपमानही होऊ शकत नाही. आता उपाधीलाही मान अपमान नाही आणि स्वरूपालाही मान अपमान नाही. मग आता हा मान अपमान आहे कोणाला? भासमान जीवाला. याला चिदाभास असं म्हणतात. चिदाभास युक्त जे चैतन्य आहे तो चैतन्य मला मान झाला, माझा अपमान झाला, मी साधना करतो, मी साधना करत नाही, हा माझा मित्र आणि हा माझा शत्रू असा विचार करतो. पण चिदाभास कुटस्थ रूप आहे हे जर कळलं तर हा विचार सुद्धा विरतो आणि वळतो. विरणे म्हणजे कुटस्थ. चिदाभास कुटस्थ रूप आहे हा विरणे झाला आणि वळतो सगळ्यांमध्येच तो कुटस्थ आहे. याला ब्रह्मभाव असं म्हणतात. सगळ्यांमध्येच तो कुटस्थ आहे आणि तो कुटस्थ मी आहे. तो कुटस्थ मी आहे. तो कुटस्थ
मी आहे. भक्ती सोपी आहे का हो? खूप जण असे असतात की रोज काहीतरी वाचतात आणि तेवढं वाचलं की ते म्हणतात की आमची भक्ती जमली आणि आम्ही बरोबर भक्ती करतोय. इतकी सोपी आहे का? हा, ज्ञानापेक्षा सोपी आहे. पण तुम्ही समजतात इतकी सोपी ती नक्कीच नाही. आणि म्हणून मान झाला तरीही रामकृष्ण हरी, अपमान झाला तरीही रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी ही फार सुंदर गोष्ट आहे. रामकृष्ण हरी नावाचा खोडरबर आहे. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमानंतर कळवायचं असतं. पसंती नाही असं कसं काय कळवायचं? फोन आला, कालचा कार्यक्रम छान झाला, पण रामकृष्ण हरी बरं. ते काय समजायचे ते समजून गेले. कार्यक्रम छान झाला, पण रामकृष्ण हरी बरं. नकार द्यायचा असला तरी रामकृष्ण हरी म्हणतायत आणि होकार द्यायचा असला तरी रामकृष्ण हरी. याला रामकृष्ण हरी नावाचा खोडरबर असो. हे रामकृष्ण हरी चित्तावर ओरखडा न उमटू देण्यासाठी म्हटलेलं आहे आणि एक रामकृष्ण हरी मी तो आहे याच्यासाठी म्हटलेला आहे. त्याला नामीच्या बोधातलं रामकृष्ण हरी म्हणतात. एक व्यवहारकालीन रामकृष्ण हरी, एक बोधक स्थितीमधलं रामकृष्ण हरी. त्या रामकृष्ण हरी नंतर बोधरूप झाल्यामुळे पुढचं रामकृष्ण हरी म्हणायला आठवणच नाही राहत. आता रामकृष्ण हरी म्हणा, श्रीराम जय राम जय जय राम म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा, काही म्हणा, गंगणपतय नमः. नामीच्या बोधातलं नाम सर्वश्रेष्ठ नाम आहे. ते नाम गळून पडतं आणि नामी तेवढा शिल्लक राहतो. माझ्या डोळ्यावरचा चष्मा बदलला नंबर बदलल्यामुळे, म्हणून मी नाही बदलत. अंगावरचा कपडा बदलला म्हणून मी नाही बदलत. चष्मा ही डोळ्याची उपाधी आहे, कपडा ही देहाची उपाधी आहे आणि देह ही आत्म्याची उपाधी आहे. म्हणून अपमान देहाचा कधीही होत नाही, सन्मान देहाचा कधीही होत नाही, गळ्यात किती हार घाला. आणि आत्म्याचा मान आणि अपमान असा प्रश्नच नसल्यामुळे आत्मा मानापमानाच्या अतीत आहे आणि देह बुद्धू असल्यामुळे, बुद्धू म्हणजे अचेतन जड असल्यामुळे त्याच्या मानापमानाचा प्रश्नच नाही. शीतोष्ण सुख दुःखेशु. आता हे सुख आणि दुःखाचे प्रतिनिधी आहेत शीत आणि उष्ण. चंद्र कसा शीतल आहे, अग्नी कसा दाहक आहे. कुणाचं बोलणं कसं असतं, हृदयाला चिरून जात. काही लोकांना सवयच असते हृदयाला चिरून बोलण्याची सवय. काही लोकांचं कसं असतं, बोलायचं जरी असलं तरी सौम्यत्वाने बोल. कधी कोणाचं हृदय तोडू नये.
थोडीशी चूक कठोर शब्दात सांगितली तर वेडात मराठे वीर दौडले सात. ते त्यांचं वेडेपण होतं. पण अंतःकरण दुखावल्यामुळे त्यांना वेडेपणाची स्टेप घ्यावी लागली. लक्षात ठेवा. म्हणून बोलत असताना खूप काळजी घ्यावी लागते. अनुकूल नसतो, प्रतिकूल असतो, पण अंतःकरणाला तेवढं सहन करून घ्यायचं असतं. पण अनुकूल आणि प्रतिकूल हे सहन करतोय तोपर्यंत साधना आहे. आणि ज्या दिवशी त्याच्यातलं स्वरूप दिसायला लागतं त्या दिवशी ती सिद्धावस्था असते. असा सोडून देण्याला संग सोडणे असं म्हणतात. शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग हा. आता संघ समान झाला. अनुकूलतेचा संघ आणि प्रतिकूलतेचा संघ इथे पूर्णपणे समसंग विवर्जिता. हा वर्जित म्हणजे सोडून देणे नाही. ही भाजी मला वर्जित आहे म्हणजे डॉक्टरनी मला ही खाऊ नको म्हणून सांगितलं. डायबेटिक वाल्यांना साखर वर्जित आहे म्हणजे खाऊ नको असं सांगितलं. विवर्जित बिलकुल नाही चालत. तडजोड नाही, कणभरही नाही, विवर्जित. डायबेटीस वाले कधी कधी हायपोग्लासेमिक होतात म्हणजे पुष्कळ साखर कमी होऊन जाते तेव्हा त्यांना साखर खावी लागते. एकदम एवढंच नका धरू, नेहमी खायचीच नाहीये, पण एकदमच शुगर जर डाऊन झाली आहे तर मग थोडी खावी लागते. म्हणून त्यांना साखर वर्जित आहे. पण संघ विवर्जित आहे तो कधीच चालत नाही. इथे साखरीचं फ्लक्च्युएशन झाल्याने थोडासा फरक करता येतो, तिथे संघामध्ये फरक करता येत नाही. विवर्जित म्हणजे विवर्जित. यू आर लेफ्ट इट. संघ कोणाचा करायचा? उपाधीचा संघ असतो का? नाही. उपाधीत कधीच संघ राहत नाही. उपाधी आहे हे कळलं तर संघ नाही राहत. उपाधीलाच आम्ही सत्यत्व दिलं की मग त्याच्या संघामध्ये आम्ही राहतोच. खरं म्हणाल तर विश्वात जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी अनोळखी आहे. लक्षात ठेवा. माझ्यासाठी अपरिचित आहे. लक्षात ठेवा. मी त्यांना कधी पाहिलेलंच नव्हतं त्यामुळे मी त्यांना जाणण्याचा कधी प्रश्नच उद्भवत नाही. पण व्यवहारकालीन त्यांचा आणि माझा काय होतो? मेळ होतो. ट्रेन मध्ये भेट झाली, दोन ओंडक्याची होते, सागराचं भेट. आणि अशा वेळी मग आम्ही काय करतो? अशा वेळी त्यांचा आम्हाला संग होतो. म्हणून शत्रू आणि मित्र ह्या कल्पना मनातून काढून टाकणं यासारखी चांगली गोष्ट कोणतीही नाही. म्हणून ब्रह्मज्ञानी पुरुष स्तुतीने हुरळून जात नाही, निंदेने होरपळून जात नाही. स्वरूपाचं निश्चित आणि निसंशय ज्ञान जे असतं ते एकदा झालं की माणूस विचलित होत नाही. म्हणून माना अपमानाबद्दल केलेल्या कल्पना ह्या कल्पनाच आहे. मान आणि अपमान अज्ञानी माणसाची कितीही स्तुती करा त्याला मुठभर मास चढतो. थोड्याशा स्तुतीने अज्ञानी माणूस फुगतो आणि खूप स्तुती केली तरी ज्ञानी माणसाला त्याचं काहीच वाटत. त्याच्यावर शब्दांनी स्तुती करा, त्याच्यावर काव्य रचा, त्याच्यावर विशेषण लावा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज एवढ्या सगळ्या बिरुदावल्या लावल्या तरी ज्ञानी माणूस त्या बिरुदावलीत बसत नाही.
आणि अज्ञानी माणूस मुळातच अपूर्ण असतो. अपूर्ण माणसानी पूर्णत्वाची स्तुती किंवा पूर्णत्वाची तारीफ करता येणं शक्यच नाही, कारण तो मुळात अपूर्ण असल्यामुळे त्याच्या तोंडून निघणाऱ्या शब्दांनी पूर्णत्व होऊ शकत नाही, हे त्याला कळतच नाही. त्याच्यामुळे तो खूप काही काही लोकांना चढवायची सवय असते. पण ज्ञानी माणूस नाही चढत ना. म्हणून म्हणतात, ज्ञानी जाणे ज्ञानेश्वरा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. व्यवहारामध्ये आपण आपल्याबद्दल निंदा स्तुती सहन करू शकत नाही, परंतु परमार्थामध्ये निंदा आणि स्तुती एकाच वेळी झेलावी लागते. तुम्ही संत व्हा, दुसरा म्हणतो याची कुठे लायकी होती हो, याला कस काय दिलंय. दुसरा म्हणतो यालाच द्यायला पाहिजे होतं, आम्हाला तर पहिलीपासून खात्रीच होती की हाच होणार. दुसरा म्हणतो वेडा आहे का तू, काही विचार करून राहिलास. पण दोन्हीनी ज्ञानी माणूस अपसेट होत नाही. ज्ञानी माणूस त्या लोकांची क्यू करतो. अशा पद्धतीचं ज्या वेळेला आम्हाला वाटचाल करायची असते, अशा पद्धतीची जेव्हा आम्हाला वाटचाल करायची असते, त्यावेळेला त्या वाटचालीमध्ये आम्हाला हे लक्षात घ्यायचं असतं की शीत उष्ण, मान आणि अपमान याचा संग आम्हाला लागता कामा नये. समहा संग विवर्जित. आणि तोच त्या ठिकाणी भगवत रूप होतो. एक मुद्दा सांगतो आणि थांबतो. अहंकाराला स्वतःची सत्ता नसते. मान आणि अपमान हा अहंकाराच्या छटा आहेत. मान झाला माझा किंवा अपमान झाला या अहंकाराच्या छटा आहेत, आणि अहंकारच अध्यस्त असतो. अहंकाराबद्दलच्या ज्या घडामोडी होतात त्या सगळ्या अध्यास असतात. आणि आचार्य ज्या ठिकाणी सांगतात की अध्यासाला संग असण्याची शक्यताच नाही, कारण तो कल्पित आहे. मनुष्य देहाला सावलीचा संग असतो का हो? असू शकत नाही. अरे माझ्या शरीराबरोबर ही सावली चालली तरीही तुला सावलीचा संग असण्याचं काही कारण नाही, कारण सावली नसेल तरी शरीर असतं. शरीर नसेल तर सावली असण्याची शक्यता नाही आहे. देहाला सावलीचा संग नाही आहे, लक्षात ठेवा. सावलीला देहाचा संग आहे, देहाशिवाय सावलीचं अस्तित्वच नाही. म्हणून अध्यासाला अधिष्ठानाची गरज आहे, अधिष्ठानाला अध्यासाची गरज नाही. मी अधिष्ठान रूप, ब्रह्मरूप, भगवत रूप, भगवंत रूप असल्यामुळे माझा संघाशी जराही संबंध नाही. माता अहंकार डिवचला तरीही, अहंकार राहिला तरीही आत्मस्वरूपाची सत्ता आहे. आणि अहंकाराशी जो पुरुष तादात्म्य पावत नाही तो संघवर्जित आहे, तो संघरहित आहे. आता अहंकार मी माझ्यावर उडवून घेतलाच नाही तर मला संघ येण्याचा प्रश्नच नाही आहे. मला संघ लागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कोणी मला महाराज म्हणो की कोणी मला महाराज न म्हणो, कोणी मला डॉक्टर म्हणो की कोणी मला डॉक्टर न म्हणो, कोणी मला श्रीमंत म्हणो की कोणी मला श्रीमंत न म्हणो, कोणी मला तरुण म्हणो की कोणी मला म्हातारा म्हणो, कोणी मला चांगलं बोलणारा म्हणो कोणी मला वांगलं बोलणारा म्हणो, याच्याशी माझा काय संबंध आहे. म्हणून अज्ञानी माणसाला स्तुती करताच येत नाही, कारण त्याला स्वरूप कळत नाही. म्हणून अज्ञानी माणसाला निंदाही करता येत नाही, कारण त्याला निंदा कोणाची करायची हेच कळत नाही. तो रूपाची निंदा करतो, तो देहाची निंदा करतो, तो देहाच्या व्यवहाराची निंदा करतो, तो बुद्धीची निंदा करतो, तो परिस्थितीची निंदा करतो, तो घटनेची निंदा करतो. आणि ज्ञानी म्हणतो यातलं मी काहीच नाही.
त्यामुळे माझा ना मान होणार आहे, ना अपमान होणार आहे, ना मला सुख होणार आहे, ना मला दुःख होणार आहे, ना तुझ्या स्तुतीने मला काही फरक पडणार आहे, आणि ना तुझ्या निंदेने माझं काही बिघडणार आहे. समशत्रुच मित्रेच तथा मानापमान हो. आणि म्हणून सगळ्यांशी त्याचा व्यवहार मित्रत्वाचा असतो. आता व्यवहार शत्रुत्वाने करता येतो आणि मित्रत्वाने करता येतो. मग ह्यातला परवडणारा व्यवहार शत्रुत्वाने करण्याचा नसून मित्रत्वाने करण्याचा आहे. म्हणून तो सगळ्यांशी प्रेमाने राहा. लक्षात ठेवा, शत्रुत्वाने भक्ती सुद्धा करणं परवडत नाही. म्हणून रावण आणि कंसासारखे दुर्मिळ भक्त आहेत की ज्यांनी शत्रुत्वातून भगवंताला मिळवलं आहे. त्या मार्गाने जाऊ नये माणसाने. आतमध्ये भडका असतो, आतमध्ये त्रास असतो, पण शत्रुत्वातूनही सातत्याचं जर शत्रुत्व केलं तरी भगवत प्राप्ती होते. लक्षात ठेवा, भगवंत सगळीकडनं प्रेमच करणार आहे. त्याच्यामुळे तू शत्रू म्हणून माझं चिंतन कर तरी मी तुला प्रसन्न होतो, तू मित्र म्हणून माझं चिंतन कर तरी मी तुला प्रसन्न होतो, तू आई म्हणून मला बघ तरी मी तुला प्रसन्न आहे, तू बाप म्हणून मला बघ तरी मी तुला प्रसन्न आहे, तू मला मुलगा म्हणून बघ. वल्लभाचार्य संप्रदायामध्ये बाळ मानतात कृष्णाला. तू मुलगा म्हणून मला बघ तरी मी तुला प्रसन्न आहे. तू ज्या भावाने मला बघशील, शत्रू मित्र बंधू, त्या भावाने. हो, प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज गोपी भावातून भगवंताची पूजा करत असत. महाराज पुरुष आहेत बरं का, आणि भाव शब्द सुद्धा पुल्लिंगी आहे, तरीही भगवंताला भाव भावतो. भगवंत असाच आहे, त्याला तुम्ही कशाही पद्धतीने आळवा, जमलं काम. पण त्याला तुम्ही कशाही पद्धतीने झिडकारा, नाही होणार. म्हणून समशत्रौच मित्रे इथे समत्व, तथा मानापमान तिथे समजणं, शीतोष्ण सुख दुःखेशु इथेही समत्व. आणि एवढं सगळं समत्व कशावरून मी सांभाळलं? संग विवर्जिता, समहा संगा विवर्जिता. कोणी विवर्जित केला? मी. समसंग विवर्जिता. पुन्हा हाच विषय उद्या सकाळी कंटिन्यू होणार आहे. तुल्य निंदा स्तुतीर. निंदा आणि स्तुतीमध्ये असा जो मान आणि अपमान सांगितला, तसाच निंदा आणि स्तुती याच्यात मान आणि अपमानाचा भाग अनुस्यूतच आहे. उद्या 12व्या अध्यायाचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या भगवद्गीता घेतो आहे. उद्या रात्री 9 वाजता ही दासबोध घेणार. सकाळी 7 वाजता आपली भगवद्गीता राहील, रात्री 9 वाजता दासबोध राहील. आपल्या सगळ्यांनी या गोष्टीची दखल घ्यावी आणि भक्ती या पद्धतीने करावी, की हा स्मूथनेस आहे भक्तीमध्ये. आणि असा स्मूथनेस जर भक्तीचा विचाराने सांभाळला तर हे ज्ञानच आहे. कारण मग ते मी आहे हे समजूनच जात. राम कृष्ण हरी. आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. मीनाताई नमस्कार.